दखल 24 न्यूज विशेष वृत्त. हेडलाईन: धाड पोलीस स्टेशनच्या समोरच भरतोय गांजाचा अड्डा. शासकीय विश्रामगृहात अल्पवयीन मुलांचा नशाबाजीत उघडा नागडा नाच. दखल 24 न्यूज. नमस्कार, तुम्ही पाहत आहात दखल 24 न्यूज, प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी एकमेव बातमीदार. दिव्याखाली अंधार ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण आज आम्ही तुम्हाला ती प्रत्यक्ष दाखवणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावातून एक असा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून पोलीस प्रशासनाचे वाभाडे निघाल्याशिवाय राहणार नाहीत. धाड पोलीस स्टेशनच्या अगदी डोळ्यासमोर, म्हणजेच समोरच असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात 17-18 वर्षांची तरुण मुले सर्रास गांजा ओढताना आणि नशा करताना आढळत आहेत. ज्या वयात हातामध्ये पुस्तक असायला हवे, त्या वयात ही कोवळी मुले नशेच्या आहारी जात आहेत, आणि तेही थेट पोलिसांच्या नाकाखाली. पाहुयात या धक्कादायक प्रकारावर दखल 24 न्यूजची ही विशेष पोलखोल. बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील पोलीस स्टेशनच्या अगदी समोरील शासकीय विश्रामगृह म्हणजेच रेस्ट हाऊस परिसर सध्या शासकीय कामासाठी कमी आणि नशेड्यांच्या अड्ड्यासाठी जास्त ओळखला जाऊ लागला आहे. या विश्रामगृहाच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत आणि झाडीझुडपांच्या आडोशाला 17 ते 18 वर्षांचे तरुण दररोज एकत्र येत आहेत. या ठिकाणी सर्रास गांजा आणि इतर अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे हा सगळा काळा धंदा पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर समोरासमोर सुरू आहे. रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या शांततेत या ठिकाणी पांढऱ्या कपड्यातील नशेड्यांची जत्रा भरते. समोर पोलीस ठाणे असतानाही या कोवळ्या मुलांना कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही का, की पोलिसांचे या गुन्हेगारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, असा संतप्त सवाल आता धाडमधील नागरिक उपस्थित करत आहेत. कोवळी मुले या घातक नशेच्या विळख्यात अडकत चालल्यामुळे त्यांचे भविष्य तर उद्ध्वस्त होत आहेच, पण यामुळे परिसरात चोऱ्या आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जर विश्रामगृहाची हीच अवस्था असेल तर तिथे शासकीय अधिकारी कसे थांबणार, आणि जर पोलीस स्वतःच्या समोरचा अड्डा उद्ध्वस्त करू शकत नसतील तर सर्वसामान्यांचे रक्षण काय करणार? आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की या 17-18 वर्षांच्या लहान अल्पवयीन मुलांपर्यंत हा गांजा पोहोचतोच कसा? या निष्पाप तरुणाईच्या हातात गांजा सप्लाय करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे? हे लहान मुलगे इतक्या सहजासहजी हा अंमली पदार्थ कुठून मिळवत आहेत? याच्या पाठीमागे नक्की कोणाचे रॅकेट सक्रिय आहे, असा मोठा संशय आता व्यक्त केला जात आहे. केवळ नशा करणाऱ्या मुलांना पकडून हा प्रश्न सुटणार नाही, तर या लहान मुलांना गांजा पुरवणाऱ्या त्या मुख्य तस्करांचा शोध घेऊन त्यांची कडक चौकशी होणार का? हाच आता धाडमधील जनतेचा सर्वात मुख्य प्रश्न आहे. थेट पोलीस स्टेशनच्या समोर सुरू असलेला हा नशाबाजांचा अड्डा आणि यामागचे गांजा सप्लायर्सचे नेटवर्क धाड पोलीस तात्काळ उद्ध्वस्त करणार का, की या गंभीर प्रकाराकडे नेहमीप्रमाणे कानाडोळा केला जाईल? दखल 24 न्यूज या प्रकरणावर आपली पहिली नजर ठेवून आहे. आपल्या परिसरातील अशाच रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त दखल 24 न्यूज. ब्युरो रिपोर्ट, दखल 24 न्यूज.